नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी के आन्सरिंग क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे भूगोल जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर, जिओग्राफी इन मराठी क्वेश्चन अँड आन्सर। तुम्हाला सांगते मित्रांनो, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये धुरंधर अशा परीक्षेच्या जाहिराती निघणार आहेत। त्यातच आता या महिन्यातली पहिली जाहिरात पडलेली आहेत कंबाईन ग्रुप बी ची। 552 जागा या गट ब संयुक्त पूर्व परीक्षा गट ब च्या निघाल्या आहेत आणि याची परीक्षा 14 जून 2026 रोजी होणार आहेत। तुम्हाला जर या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल, 552 पद हे एका जागेसाठी नाही आहेत, भरपूर जागेसाठी आहेत। किती जागा कोणत्या पदासाठी आहेत, कर असिस्टंट आहेत, परत PSI आहेत आणि आणखीन भरपूर साऱ्या अशा परीक्षा आहेत। याविषयी जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल, GR पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आपण पुढचा व्हिडिओ तो नक्की बनवूयात। चला तर सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे भूगोल जिओग्राफी लेटेस्ट प्रश्न आणि उत्तर। चला तर सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, भरपूर सारे असे प्रश्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत आणि हा आपला भाग 1 असणार आहेत। काय भाग 1 असणार आहेत। असे कमीत कमी 3 भाग आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचे आहेत आणि जे परीक्षेला विचारले जातात तेच प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहेत। चला तर आपला पहिला प्रश्न आहे, पृथ्वीचा आकार कसा आहे? तर याचं उत्तर आहे गोलाकार। पर्याय क्रमांक बी गोलाकार। कारण पृथ्वी पूर्णपणे गोल नसून थोडी चपटी आहे। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे। कारण चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे, म्हणून पृथ्वीचा उपग्रह हा चंद्र आहे। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 365 दिवस लागतात। कारण पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस 6 तास लागतात। पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पॅसिफिक महासागर। पर्याय क्रमांक सी जगातील सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे। कारण पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान हे राज्य भारतातील सर्वात मोठे राज्य आहे क्षेत्रफळानुसार। कारण राजस्थान हे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, या अगोदरही मी भूगोल जनरल नॉलेजवर व्हिडिओ बनवले होते 3। ते व्हिडिओ खूप व्हायरल झाले, त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। पण त्या व्हिडिओमध्ये थोडासा आवाज आणि आपली स्पीड जी होती ती थोडीशी फास्ट होती। भरपूर जणांचे कमेंट आले आहे की थोडंसं हळू घ्या, म्हणून हा आपण नवीन एक व्हिडिओ बनवत आहेत आणि थोडासा स्लो आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यासारखं आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे। कारण नाईल नदी जगातील सर्वात लांब नदी मानली जाते। पुढचा प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे। पुढचा प्रश्न आहे, सहारा वाळवंट कुठे आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आफ्रिका
या ठिकाणी सहारा वाळवंट आहेत. सहारा वाळवंट आफ्रिका या खंडामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, हिमालय पर्वतरांग कोणत्या खंडात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आशिया खंडात. हिमालय आशिया खंडात आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, माउंट एव्हरेस्ट हे पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर आहेत, कारण माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गंगा. गंगा ही नदी भारतातील सर्वात लांब नदी आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त वायू कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नायट्रोजन. हा पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त वायू आहेत, कारण वातावरणात 78% नायट्रोजन आहेत, म्हणून पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त वायू हा नायट्रोजन असतो. पुढचा प्रश्न आहे, सूर्य पूर्वेला उगवतो कारण पृथ्वी फिरत असते, म्हणून सूर्य पूर्वेला उगवतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे सूर्य उगवतो असे दिसते. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात थंड खंड कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अंटार्क्टिका हे जगातील सर्वात थंड खंड आहेत, कारण अंटार्क्टिका हा सर्वात थंड खंड आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गंगा. ही नदी भारताच्या राष्ट्रीय नदी आहेत, कारण गंगा नदी भारताची राष्ट्रीय नदी आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवर दिवस रात्र कशामुळे होतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पृथ्वीच्या फिरण्यामुळे पृथ्वीवर दिवस रात्र होतात, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे दिवस रात्र होत असतात. पुढचा प्रश्न आहे, भारताचा सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंदिरा पॉईंट. कोणते? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक जर आहे तर ते इंदिरा पॉईंट आहेत, कारण इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रीनलँड. कोणते? ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा सर्वात मोठा भाग कोणत्या घटकाने व्यापलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाणी. कारण पृथ्वीवर सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एंजल फॉल्स हा जगातील सर्वात उंच धबधबा आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तिहरी धरण आहेत, कारण तिहरी धरण उत्तराखंड या राज्यातील आहे, भारतातील सर्वात उंच धरण आहेत. पुढचा प्रश्न आहे,
पृथ्वीचा विषुववृत्त कोणत्या अंशावर आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 0° सेल्सिअसवर पृथ्वीचा विषुववृत्त आहे. कारण विषुववृत्त 0° अक्षांवर आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी थार हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा सर्वात बाहेरील थर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्रस्ट हा पृथ्वीचा सर्वात बाहेरील भाग आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दख्खनचा पठार हा भारतातील सर्वात मोठा पठार आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या केंद्राला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोर. पृथ्वीच्या आतील भागाला कोर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, कोणता खंड सर्वात मोठा आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आशिया खंड हा सर्वात मोठा खंड आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात खोल समुद्र कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पॅसिफिक हा महासागर सर्वात खोल महासागर आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात खारे पाण्याचे सरोवर आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंगळ ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टिहरी हा प्रकल्प मोठा जलविद्युत प्रकल्प आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई बंदर हे प्रमुख व मोठे बंदर आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या अक्षाचा झुकाव किती आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 23° सेल्सिअस आहेत. कारण 23.5 सेल्सिअस आहेत. कारण पृथ्वीचा अक्ष 23.5 झुकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे राज्य प्रदेश लोकसंख्येत सर्वात मोठे आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उष्ण वाळवंट कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहारा हे वाळवंट आहेत. कारण सहारा हे वाळवंट उष्ण वाळवंट आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा व्यास किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 12,756 इतका पृथ्वीचा व्यास आहेत. कारण पृथ्वीचा व्यास सुमारे 12,056 किलोमीटर आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे जंगल कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुंदरबन हे मोठे मॅग्रोव्ह जंगल आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे विमानतळ कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली IGI हे विमानतळ भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहेत. कारण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वात मोठे आहेत. पुढचा प्रश्न आहे,
जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पॅसिफिक महासागर आहेत. कारण पॅसिफिक हा महासागर क्षेत्रफळ व खोलीने सर्वात मोठा आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान खंड आहे. कारण ऑस्ट्रेलिया हा क्षेत्रफळानुसार लहान खंड आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गंगा हे भारतातील सर्वात मोठे नदी खोरे आहेत. कारण गंगा नदीचे खोरे भारतातील सर्वात विस्तीर्ण खोरे आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच पठार कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे तिबेट, पर्याय क्रमांक बी. तिबेट पठाराला जगाचे छत म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात खारट समुद्र कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समुद्र. मृत समुद्र हा समुद्र मिठाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे तो अत्यंत खारट आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा आतील सर्वात खोल थर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोर हा पृथ्वीचा सर्वात आतला आणि सर्वात गरम भाग आहे. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मासिनराम हे मेघालयातील मासिनराम येथे जगातील सर्वाधिक पाऊस पडत असतो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा समुद्रकिनारा कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरातचा समुद्रकिनारा भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा उपसागर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बंगालचा उपसागर हा जगातील सर्वात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा उपसागर आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय जंगल कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ॲमेझॉन जंगल आहेत. कारण ॲमेझॉन जंगल हे सर्वात मोठे रेन फॉरेस्ट आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच सक्रिय ज्वालामुखी कोणता आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅस्पियन समुद्र हे जगातील सर्वात मोठे सरोवर आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, गंगा ही भारतातील सर्वात मोठी अतिमहत्त्वाची नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात थंड प्रदेश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अंटार्क्टिका हा जगातील सर्वात थंड प्रदेश आहे. कारण अंटार्क्टिका हा पृथ्वीवरील सर्वात थंड हवेचे प्रदेश आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे शहर लोकसंख्येने कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई. कारण मुंबई हे लोकसंख्येनुसार सर्वात मोठे शहर आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲमेझॉन ही नदी प्रणाली सर्वात मोठी नदी आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 24 तास लागतात. कारण पृथ्वी 24 तासात एक फेरी पूर्ण करत असते. पुढचा प्रश्न आहे, सूर्याजवळील सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बुध आहेत. बुध हा सूर्याजवळील सर्वात जवळचा
ग्रह आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एव्हरेस्ट. हा जगातील समुद्र सपाटीपासून सर्वात उंच शिखर आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई बंदर हे भारतातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे नैसर्गिक बंदर आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पॅसिफिक महासागर आहेत. कारण पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा आणि खोल समुद्र आहेत. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आशिया हा जगातील सर्वात क्षेत्रफळाने व लोकसंख्येने दोन्हीमध्ये सर्वात मोठा आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गंगा ही नदी भारतातील सर्वात मोठी नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सहारा उष्ण वाळवंट आहेत. कारण सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिराकूड हे धरण आहेत. कारण ओडिशातील हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे जंगल कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲमेझॉन हे जंगल सर्वात मोठे रेन फॉरेस्ट आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सर्वात मोठा भाग कशाने व्यापलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाणी. कारण पृथ्वी सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फिलिपाईन्स हा समुद्र जगातील सर्वात मोठा समुद्र मानला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दख्खनचे पठार हे भारतातील सर्वात मोठे पठार आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा आकार कसा आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोलाकार आहेत. कारण पृथ्वीचा आकार जिओइड म्हणजे थोडा चपटा गोल आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे शहर लोकसंख्यानुसार कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टोकियो हे शहर जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे मोठे शहर आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशिया हा देश जगातील सर्वात मोठा देश आहे. कारण रशिया हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा देश आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे खारे पाण्याचे सरोवर कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कॅस्पियन समुद्र आहेत. कारण कॅस्पियन समुद्र हे खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, पृथ्वीला स्वतःभोवती
पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 24 तास लागतात. पृथ्वी 24 तासात एक फेरी पूर्ण करत असते. मित्रांनो, हे होते भूगोलावर आधारित प्रश्न आणि उत्तरं आणि पार्ट 1 होता. पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लक्षात असू द्या, येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये भरपूर अशा धुरंधर जाहिराती निघणार आहेत. त्यासाठी जर तुम्हाला आपल्याकडं कोणत्याही जनरल नॉलेजच्या टॉपिकवरती जसं की इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान, डेली करंट अफेअर्स, महिन्याचे चालू घडामोडी किंवा मग इतरही जनरल नॉलेजचे संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्न आणि उत्तराची PDF पाहिजे असेल तर फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला आपल्याकडं PDF उपलब्ध करून मिळेल. स्क्रीनवरती आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधा आणि फक्त अनलिमिटेड 49 रुपयामध्ये प्रश्न आणि उत्तरं मिळवा. इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.